हाऊ टू गेट रिड ऑफ डार्क लिप्स म्हणजेच ओठांवर आलेला काळेपणा कसा घालवायचा, त्याची कारणं कोणती कोणती आहेत, आयदर होम रेमेडीज किंवा क्लिनिकल ट्रीटमेंट आहेत का. तर नमस्कार मंडळी, अंजली दिस साईड. आणि ओठांवरचा काळेपणा कमी करण्यासाठी पहिल्यांदा त्याची कारणं कोणकोणती आहेत ती आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यातलं पहिलं कारण आहे जेनेटिक कॉज. जेनेटिक कॉज म्हणजे अनुवंशिक कॉज, जे तुमच्या मागच्या पिढ्यांपासून तुमच्यापर्यंत आलेलं आहे. जर तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचेच डार्क लिप असतील आणि मग तुमचे जर डार्क लिप्स आहेत तर तुमचं कॉज हे जेनेटिक कॉजमध्ये येतं. आता दुसरं महत्त्वाचं कारण येतं विटॅमिन B12 डेफिशियन्सी आणि आयर्न डेफिशियन्सी. हे जर घटक तुमच्या बॉडीमध्ये कमी असतील तर ते ओव्हरऑल हायपरपिगमेंटेशन कॉज करतात. सो जसं बॉडीवर हायपरपिगमेंटेशन दिसतं, सेम लिप्सवर सुद्धा हायपरपिगमेंटेशन दिसतं, ओठ अजून काळे दिसायला लागतात. नंबर 3वर आहे स्मोकिंग. येस, शॉकिंग आहे, पण स्मोकिंग एक मेजर रिझन आहे लिप्स डार्कनिंगचं. चौथं कारण येतं लॉंग लास्टिंग लिपस्टिक. ज्या लिपस्टिक मॅट फिनिश असतात और लॉंग लास्टिंग असतात, अशा लिपस्टिक सतत वापरल्यामुळे ओठ डार्क होत चालतात. तर 5वर आहे सनलाईट. आपल्या त्वचेमध्ये मेलेनिन नावाचं केमिकल असतं जे स्किनला डार्कर टोन देतं. आता जसं स्किन सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येते तसं मेलेनिनचं प्रोडक्शन वाढतं. सेम ॲप्लिकेबल टू लिप्स. त्यामुळे सनलाईटचं एक्सपोजर जर जास्त असेल तर लिप्सलासुद्धा एक डार्क शेड येतो. आता नंबर 6वर आहे वारंवार ओठ चावणे और लिक करणे. यामुळे काय होतं, ओठांच्या सरफेसवर डॅमेज क्रिएट होतो आणि तो डॅमेज स्कारिंगनी भरत चालतो. आता 7वा मुद्दा असा येतो चहा किंवा कॉफीचं जास्त प्रमाणात सेवन. ती गरम चहा किंवा कॉफी ओठांना सतत टच करून करून ओठांवर काळेपणा दिसून येतो. मोस्टली अशा लोकांचे वरचे ओठ थोडेसे काळे असतात दॅन खालचा ओठ. अजून काही कॉमन कंडिशन आहेत जसं की ओव्हर एक्सफोलिएशन, ओठ खूपच ड्राय असणे, किंवा तुम्ही कोणत्या जर मेडिसिन्स घेत असाल तर त्याच्यामुळे पण ओठ काळे पडण्याची शक्यता वाढते. तर आत्तापर्यंत जे पण मी कारणं सांगितले किंवा तुम्हाला जर अशा सवयी असतील तर त्या आत्ताच्या आत्ता थांबवल्या पाहिजे, सो दॅट आपल्या लिप्सला झालेले जे नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी आपल्याला वेळ भेटेल. आणि जे आपण होम रेमेडीज किंवा क्लिनिकल ट्रीटमेंट पण आपण जे पण घेणार आहोत तर त्या जास्त इफेक्टिव्ह असतील. अदरवाईज बाहेरून कितीही ट्रीटमेंट घेतली तरी परत तुमचे ओठ हे काळे काळे पडत जाणार आहे. तर आता इथून पुढे आपण ट्रीटमेंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकतो. फर्स्टली एखादा छान SPF वाला लिप बाम आपण यूज करू शकतो, सो दॅट आपला सनपासूनचं लिप्सचं प्रोटेक्शन होणार आहे. 15 ते 30पर्यंतचे SPF असणारे लिप बाम्स आपल्याला बाजारात इझिली भेटून जातील. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे एक्सफोलिएशन. आता आयदर तुम्ही बाजारात भेटणारे लिप स्क्रब वगैरे यूज करू शकता किंवा घरी पण बनवू शकता. घरी बनवायचा एकदम इझी फॉर्म्युला आहे. थोडीशी साखर घ्यायची, लिंबू घ्यायचं आणि कोणतंही तुमच्या आवडीचं तेल त्याच्यात मिक्स करायचं. हळूवार जेंटली पूर्ण लिप्सला सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचं, धुवून टाकायचं आणि त्याच्यावर लिप बाम अप्लाय करायचा. 4 ते 5 दिवसातून तुम्ही एकदा असं हे लिप स्क्रब यूज करू शकता, सो दॅट तुमचे लिप्स ओव्हर एक्सफोलिएट नाही होणार. आता लिप्समध्ये हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी विटॅमिन E बेस्ड लिप बाम हा खूप छान काम करतो. तर आत्तापर्यंत जे आपण बघितले ते होम रेमेडीज आणि आपल्या साईडने आपण काय करू शकतो का. तर इथून पुढचे जे पण मी ट्रीटमेंट सांगते ते डॉक्टर्स थ्रू आपल्याला करावे लागतील. फर्स्ट इज मेडिकेटेड क्रीम्स, जे आपण फार्मसी क्रीम सरळ इंस्टावर वगैरे चालू आहेत द्यायच्या, तर त्या मेडिकेटेड क्रीम्स प्लीज डॉक्टरच्या कन्सल्टेशन अंडर घ्या. ते स्टेरॉइड असतात आणि लॉंग टर्ममध्ये त्याचा खूप वाईट इफेक्ट आहे. सो क्रीम्स, फार्मसी क्रीम्स. सेकंड इज केमिकल पील्स. जसं फेसचं केमिकल पील असतं तसं सेम लिप्सचं पण केमिकल पील्स असतं. लेझर्स, ओठांवर आलेला जो पण काळेपणा आहे तो लेझर्सच्या मदतीने तो कमी करतात आणि त्याचे वेगवेगळे सेशन्स असतात. 6 ते 8 सेशन्स आपल्याला घ्यावे लागतात. फिलर्समध्ये इंजेक्शन थ्रू लिप्समध्ये हायलुरॉनिक ॲसिडसारखे घटक इंजेक्ट केले जातात. त्यामुळे लिप्सला एक प्लम्पिंग इफेक्ट येतो आणि लिप्स थोडे फुगल्यामुळे त्याच्यावरचा जो कलरिंग असतं डार्क कलर तो पण कमी होताना दिसतो.